विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव आहे विश्वजित। आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय अशी गोष्ट करणार आहोत जी की खूप जास्त युनिक आहे। माझ्या लाईफमध्ये फर्स्ट टाइमच मी एक अशी गोष्ट करायला जात आहे जी की म्हणजे खूप जास्त इमोशनल आहे माझ्यासाठी पण आणि तुमच्यासाठी पण होऊ शकते। तर तुम्ही विचार करत असताना की ही गोष्ट करायची प्रेरणा तुला कुठून भेटली, तर ती सगळं गोष्ट आपण व्हिडिओच्या एंडिंगला करूयात। मेन गोष्ट आज आपण ज्या आजीसाठी आपण मागचा व्हिडिओ बनवलेला, त्या आजी म्हणलेले की मला डोळ्याचा प्रॉब्लेम दिसत नाही, तर त्या आजीला आज आपण एक चष्मा म्हणजे असतो तो गिफ्ट करणार, म्हणजे थोडक्यात त्यांना देणार आहोत आपण। तर त्यासाठी आपल्याला आधी त्या आईची चेकअप करावं लागणार आहे डोळ्याची। त्यासाठी आपण आता जाणार आहोत ट्युशन एरियामध्ये। खूप सारे असे दुकानं आहेत ज्या ठिकाणी की असं चेकअप वगैरे केलं जातं। तर आता एका दुकानामध्ये जाऊ, तिथं चेकअप करूयात, नंतर बघूयात त्यांना नंबर कितीचा भेटतो आणि चष्मा किती वेळात भेटतोय। जर आजची आज भेटला तर खूपच भारी, नाही भेटला तरी काही प्रॉब्लेम नाही, आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये म्हणजे किंवा हाच व्हिडिओ काही दिवसांनी कंटिन्यू करेन मी आणि मर्ज करून एक दिवस अपलोड करेल। तर तुम्ही ह्या व्हिडिओच्या एंडिंगपर्यंत राहा नक्की। धन्यवाद। तर ट्युशन एरियामध्ये आहोत, आज एरियामध्ये आलेले आहेत। तर आता जाऊयात आपण एक अशा चष्म्याच्या दुकानामध्ये जाऊन तिथं त्यांचं पहिल्यांदा चेकअप करूयात, नंतर त्यांना किती नंबरचा चष्मा लागला आणि नंतर त्यांचा चष्मा वगैरे जी काही सगळी प्रोसेस आहे ती कंप्लीट करून तुम्हाला एक आज इम्पॉर्टंट गोष्ट या व्हिडिओमध्ये आज मी सांगणार आहे। चला जाऊयात। चल, नमस्ते आजी, ओळखलं का नाही? बरं चला की मग बरा चाललाय की? हो, तुम्हाला चष्मा पाहिजे होता ना? चला ना मग घेऊ दुकानातून। कुठं? लई लांब आहे का दुकान? नाही नाही, इथं कॉर्नरला आहे त्या दाबेलीच्या तिथे। नंबर काढला नाही ते कार्ड सगळं करते, चला तुम्ही। तुमचे ते आजोबा त्यांना काय करायचं? चष्मा घ्यायचा का? त्याचं लागल का नंबर? बघू, चला। लई लांब आहे का? नाही नाही, जवळच आहे, चला। पण दिसत नाही का नीट? डोळ्याचा पांढरा झाला म्हणजे नंबरचा लागणार आहे त्यांना चष्मा? बघावं की नंबर निघते का ते। असून द्या, लागून द्या कसला पण, चला तुम्ही। नमस्ते आजोबा, चष्मा घ्यायला चला। चष्मा घेऊन देतो तुम्हाला आता कवा गाठ पडेल? आता लगेच। बरोबर, आधा जा. ह्यांना घ्यायचंय का तिकडे? मी घेतो, राहू द्या त्यांना। नाही नाही, इथं जवळ कॉर्नरवर। एक दिन गली के मोड़ पर तेरी हथेली पर लिखूं मेरा नाम तेरे नाम पर, फिर तू तकल्लुफ छोड़ कर। इथं आता अष्टविनायक दाबेली मिळते तिथं या ठिकाणी यांना चष्मा घेणार आहोत आपण। कांधे पे सर जिंदगी कुछ तो बता जिंदगी, अपना पता जिंदगी, कुछ तो बता जिंदगी, अपना पता जिंदगी। आता एवढा तुमचा उपकार आमच्याने फिटेल का? नाही नाही, उपकार नाही, असं आशीर्वाद राहून द्या तुमचा। आशीर्वाद तर देणार, हा, तर एवढं माझं म्हणणं की एवढा उपकार फिटेल का? उपकार वगैरे काय नाही। हो हो, इथे। तुमचं नाव काय आहे? अर्जुन अर्जुन। आणि आजीचं? अनसयाबाई। अनुसयाबाई का आजीचं? आजोबा तुमचं खायचं वगैरे कसं असतंय आता सध्या? जेवण वगैरे? असंच तुमच्यासारखं चारतंय कुणीतरी, असं आहे का? कुणी बी चारतंय परी। घ्या इकडे साईडला घ्या। थांबा आता 5 मिनिटं, आजीला पण येऊन द्या। आता फायनली आपण दुकानाच्या बाहेर आलेलो आहे चष्म्याच्या। आजीचा चेकअप करणार आहोत त्या ठिकाणी आणि त्यांना चष्मा घेऊन देणार आहोत, सोबत आजोबाला पण घेऊन देणार आहोत। चला आजी, हे काय इथं चालता येईल का तुम्हाला?
चष्मा घ्यायचा आजीसाठी. चेकअप करावं लागणार. कुठे आहेत मॅडम? किती वेळ लागणार? जरा लवकर बोलवा की. फायनली आता इथे चेकअप करण्यासाठी आपण आलेलो आहोत. तुम्ही पाहू शकता तर आतमध्ये आजीचं चेकअप चाललेलं आहे. दाखवा. थांबा थांबा. एक दिन मोहब्बत ओढ़ कर एक दिन गली के मोड़ पर तेरी हथेली पर लिखूं मेरा नाम तेरे नाम पर, फिर तू तकल्लुफ छोड़ कर फिर तू झुका करके नजर रखना मेरे कांधे पे सर जिंदगी, कुछ तो बता जिंदगी, अपना पता जिंदगी, कुछ तो बता जिंदगी, अपना पता जिंदगी। रात में तेरे खत पढ़ेंगे साथ में, कोरा जो पन्ना रह गया एक कांपते से हाथ में, थोड़ी शिकायत करना तू थोड़ी शिकायत मैं करूं, नाराज बस ना होना तू जिंदगी, कुछ तो बता जिंदगी, अपना पता जिंदगी, कुछ तो बता जिंदगी, अपना पता जिंदगी। त्या आजीला पण अजून त्याला बसवायचं राहिले काच. काच बसवल्यावर ठळक दिसते, आता ठळक दिसत नाही. नाही नाही त्याचं घेऊ का वेगळं घेऊ? त्या चांगला मजबूत द्या कसला पण, पैशाचा काय विचार करू नका जास्त. तुम्हाला एवढं नाही दान करते म्हणजे काहीतरी खराब करते तसं काय विषय हे कसं वाटतंय?
बागाचा चांगला आहे का? बरं. मी एकदा लावून बघूया. ठेवू का? बघा बरं लावून एकदा. चांगलं वाटतं. करा मग हेच. हे तुम्हाला पेमेंट अर्धी करायची फुल याची म्हणजे आता ऍडव्हान्स मध्ये तसं नाही तुम्हाला किती टक्के द्यायचं? आता याच्यामध्ये फायबर टाकू का काचेचा प्लास्टर? आहे बरं टाक काचाचा फुटायचा वगैरे. तर आता त्या आजीला आणि आजोबाला म्हणजे त्यांना आजोबाला काहीतरी पाहायला लागले त्यासाठी आपण हायड्रोजन पेरॉक्साईड H2O2 त्याचा फॉर्म्युला मला आता एक्झॅक्टली आठवणार ते देणार आहोत आणि सोबतच त्यांना एक मलम पण पाहिजे तिथं सूज आली पाहायला जरा. तर या दोन गोष्टी आता मेडिकल मध्ये घेऊन आजोबाला देऊयात आणि व्हिडिओच्या एंडिंग मध्ये तुम्हाला एक खूप इम्पॉर्टंट पार्ट सांगायचं. थँक्यू. फॉलो करताय का? अरे वा, तुम्ही कधीपासून फॉलो करताय मला? मला माहितीच नाही कॅमेरात आले. 1 महिना झालं फॉलो करतोय. तू? मला तर 1 महिना झाला 2-3 महिने. अरे वा, धन्यवाद. तुला व्हिडिओ कसे वाटतात माझे? नंबर 1 वाटते दादा. म्हणजे तू सगळं असं रियालिटी घेतोस सगळ्यांची, मुलींचं वगैरे मत घेतोस. चांगलं वाटतंय तसं. धन्यवाद. ऑल द बेस्ट. काय तयारी करतोय? आता मी पॉलिटेक्निक घेतले. तू? मी पण आता कॉलेज मी आता PCB घेतलं सध्या. मग बाकी काय तुला काय मेसेज द्यायचा ट्युशन एरिया मधल्या मुलांना? मुलांना फक्त एवढा मेसेज आहे, सगळ्यांना आपली आई बहीण माना. जास्त म्हणजे शेडू वगैरे नका. बरोबर. ते सुद्धा दुसरीकडून येतात, त्यांचे आई वडील भरोशाने पाठवतात. आणि जास्त भांडणं ते करू नये असं म्हणजे बाहेरच्या पोरांना वाटते की लातूरला घ्या हे असं तसं पण भांडण्यामुळे बंद म्हणजे दुसरं काही नाही आणि ते छेडछाड ट्रिपल सीट पण फिरू नये गाडीवर. हा म्हणजे आता याला सोडायला आलेलो. बरोबर, चालतंय. ऑल द बेस्ट. थँक्यू दादा. टॅटू काढलाय का तू? बघू टॅटू. आई वडिलांचा टॅटू पाहू शकता मित्रांनो, याने काढलेला आहे. मस्त आहे टॅटू. ऑल द बेस्ट तुला. श्रवण, आशीर्वाद राहू द्या तुमचा. अजून काय लागलं तर मला सांगत जा. पायाला काय गंमत आहे? मला लावतं. हा जमते कुठे बी पायाला कुठे बी तुम्हाला काय झालं तुला. आमका मोठा आहे, हे लावू का? हा लावा लावा काय अडचण नाही. पायाचं ढकलताना मोठा आहे, हो. जिंदगी काय अडचण आली तर डायरेक्ट मला सांगत जावा. तुम्ही भेटलं तर मला मला नाही नाही कुणाला पण विचारायचं तुम्ही की युट्यूबर विश्वजित नाव आहे माझं. हा विश्वजित पाटील. आणि ही जी तुम्हाला मदत केलेली ना एक सतीश पवार नावाचे एक व्यक्ती त्यांनी केलेली. म्हणजे त्यांनी मला सांगितलं की आजीला अशी मदत कर. त्यांचं नाव आहे सतीश पवार. त्यांनी का आम्हाला बघितलं होतं का? त्यांनी बघितलेलं तुम्हाला एकदा रस्त्यावर. मग त्यांनी मला कॉल केला. मला म्हणले की ही आजीची जाऊन मदत कर अशी. त्यांचं इथे क्लास आहे एक विद्या आराधना अकॅडमी म्हणून. विद्या आराधना नाव ऐकले का? विद्या अकॅडमी म्हणजे त्यांच्या ह्याचं नाव आहे ट्युशनचं. विद्या आराधना. सतीश पवार नाव लक्षात ठेवा तुम्ही. फक्त विश्वजित विसरलात तरी चालेल. नाही नाही उघडते. सतीश पवार. येऊ का? हो रोज काय अडचण नाही. काय लागलं तरी सांगा डायरेक्ट. जाऊयात आता. येतो आजोबा. एक दिन मोहब्बत ओढ़ कर एक दिन गली के मोड़ पर तेरी हथेली पर लिखूं मेरा नाम तेरे नाम पर. फिर तू तकल्लुफ छोड़ कर फिर तू झुका करके नजर रखना मेरे कांधे पे सर. जिंदगी कुछ तो बता जिंदगी अपना पता. जिंदगी कुछ तो बता जिंदगी
पता